मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खंडाळा एक्झिट जवळ पोस्टल डाकचं पार्सल घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग लागली आहे। त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली आहे। त्यामुळे प्रवाशांचा आता खोळंबा झाला आहे। खंडाळा एक्झिट जवळ कुणेगाव पुलाच्या जवळ 7 ते 7:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। विशाल पडाळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, काय सांगाल, वाहतूक आता कशा पद्धतीने सुरू आहे आणि आग विझवण्यात यश मिळाले का? बरोबर आहे ऋषी, साधारणपणे सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान कुणेगाव ब्रिज जवळ एक्सप्रेस हायवेला ही घटना घडलेली आहे। यामध्ये IRBचं फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झालेलं असून वाहतूक ठप्प होती। आता वाहतूक सुरळीत होऊ लागली आहे आणि हळूहळू कदाचित पुढील 15 ते 20 मिनिटांमध्ये वाहतूक पूर्वपदावरती अशी आशा आहे। त्याचप्रमाणे ऋषी, एक्सप्रेस हायवेला अजूनही एक अपघात झालेला आहे। गेहुंजे स्टेडियम जवळ, जे गेहुंजे गाव आहे त्या स्टेडियम जवळ एका बंद पडलेल्या होंडा सिटी कारला ढकलत घेऊन जात असताना एक गाडी त्या गाडीला धडकल्यामुळे या होंडा सिटी कार ढकलणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, ते एक जण जखमी झालेला आहे। ऋषी, नक्कीच या सगळ्याच्या निमित्तानं आता पुण्याकडे जाणाऱ्या किंवा मुंबईहून बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांसाठी, प्रवाशांसाठी पोलिसांनी काही पर्यायी मार्ग किंवा या सगळ्यावर IRB असेल किंवा पोलीस असेल ते कितपत तत्पर आहेत? सलग आलेल्या सुट्ट्या आणि त्याचप्रमाणे पुढे येणार 31 या पार्श्वभूमीवरती एक्सप्रेस हायवेला त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्गावरती वाहतूक ठप्प होणार, वाहतूक जाम होणार हे गृहीत धरून पोलिसांनी आणि IRBनी त्या पद्धतीने उपाययोजना ठेवलेल्या आहे। त्यांच्याकडे मनुष्यबळ तेवढं त्याने ठेवलेलं आहे की जर अशी कुठली दुर्घटना घडली तर लवकरात लवकर त्यातनं जो मार्ग आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी ठेवलेली आहे। परंतु एक्सप्रेस हायवेला कालपासून जे काही प्रकार घडलेले वाहतूक कोंडीचे, त्याचप्रमाणे अपघाताचे, त्यामुळे मॅक्झिमम जे पर्यटक आहे ते आता एक्सप्रेस हायवे सोडून राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करताना आढळून येत आहे। ऋषी, नक्कीच धन्यवाद या माहितीबद्दल। विशाल पडाळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।